को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अर्थसंकल्प सुद्धा मांडला जाणार आहे आणि काय काय या अर्थसंकल्पात असू शकतं असं तुम्हाला वाटतं? कारण वारंवार टीका होते, लिकेज सरकार म्हणून उद्धव ठाकरेंनी हिणवलं आहे. लिखित सरकार त्यांना काय हिणवायचं हिणू देत. आजचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला दिशा देणारा असणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये तरुण, महिला, बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर या सर्वांनाच दिलासा प्रचंड प्रमाणात मोठा मिळेल आणि हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्ष हा कोमामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. पण आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, कारण उद्धव ठाकरे कालपासून येऊ लागलेले आहेत, आज पण येणार आहेत अशी चर्चा आहे. आता मी कालच बोललो की उद्धव साहेब इकडे येतात म्हणजे काय उपकार करत नाही. ते एक आमदार आहेत, त्यांनी तर रोज आलं पाहिजे. आणि एका आमदाराने त्याला आमदार कशाकरता केलं जातं? त्यांनी इथं यावं, लोकांची प्रश्न मांडावी, उपस्थिती दर्शवावी, हे त्यांचं कर्तव्यच आहे. आता म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा योग्य वेळी समोर आणू, महाराष्ट्राचा जो धनी आहे त्याचा चेहरा समोर येऊ द्या. धन्याचा चेहरा समोर. तुर्तासचा जो चेहरा आमच्याकडे आहे तो आमचा एकनाथ शिंदेचा चेहरा आहे आणि पुढचे 5 वर्षही हा चेहरा कायम राहणार आहे. नक्की. पुढची 5 वर्षे म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री. 100% एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच हा महाराष्ट्र पुन्हा एकदा महायुतीला मतदान करणार आहे. पण काल ज्या पद्धतीची भेट झाली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची, लिफ्टमध्ये भेट झाली आहे ती पण, आणि मुझको भी तो लिफ्ट करा दो, लिफ्टचे किस्से गाजतात, चॉकलेट भरवल्याचे किस्से गाजतात आणि त्यामुळे अंत गोड होईल. सुरुवात गोड झाली आता आणि अंतही गोड होईल अशी चर्चा रंगते. या चर्चेमध्ये किती तथ्य? चर्चेला काही अर्थ नाही आहे. ॲक्सिडेंटली ते दोघं एकासोबत आले आणि तिकडे गेले. ज्या फडणवीसांनी सारखं उद्धव ठाकरे सांगतात की आमचा पक्ष बोलडा, आमचा पक्ष बोलडा, आमचे 50 आमदार नेले, त्यांच्यासोबत चर्चा करून मला वाटतं उद्धवसाहेब पानसटपणा करणार नाही. अजित पवार गटाचे 4 ते 5 आमदार जे आहेत ते जयंत पाटलांना भेटलेले आहेत. बरीचशी चर्चा जडू लागलेली आहे की एक गट जो आहे अजित पवारांचा तो आता शरद पवार गटामध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहे. फक्त निधी वाटपाची सगळे वाट पाहत आहे. मला नाही वाटत की असं काय होईल, कारण शेवटी जे काही निवडणूक बारामतीकडे झाली, पवारसाहेब आणि सुप्रिया त्यांना लोकांनी लाईक केलं, पण विधानसभेत अजितदादांना लाईक करतील आणि त्यांचा आमदार कुठलाही त्यांना सोडून जाणार नाही, कारण तेवढं संख्याबळ आता कोणाकडे नाही आणि तेवढा कार्यकाळही आता विधानसभेचा राहिला नाही. म्हणून 2 महिन्याकरता किंवा 2 महिन्याकरता कोणी अशा प्रकारची भूमिका घेणार नाही. एखाद्या वेळेला ज्यांना राहायचं नसेल ते विधानसभा डिक्लेअर झाल्यानंतर इकडे तिकडे जाऊ शकतात, पण तुर्तास काही चान्स वाटत नाही. अमोल मिटकरी आणि प्रवीण दरेकर ज्या पद्धतीने एकमेकांवरती टीका करतायत, याचे देखील पडसाद उमटताना पाहायला मिळतात. म्हणून या सगळ्या लोकांनी संयम बाळगला पाहिजे. दोन्ही महायुतीतले लोक आहेत, संयम बाळगून आणि महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही असं सांभाळलं पाहिजे. बरं, विस्तार होईल बोललं जाते. बऱ्याच जणांनी कोट शिवून ठेवलेत, पण ते कोट घालण्याची संधी मिळत नाही. मिळेल का? MLCचे जे काही नवीन चेहरे आता येणार आहेत त्या चेहऱ्यापैकी काही कोणाचं जर द्यायचं असेल, त्यांना सांभाळायचं असेल तर तो निर्णय होऊ शकतो. म्हणजे 11 तारखेनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं म्हणतात. शकतात, 100% होऊ शकतं. म्हणजे विस्तार होईल. आणि तुम्ही सुद्धा इच्छुक आहात का? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडली संजय गायकवाड यांनी. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.